हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. वक्फ विधेयक मंजूर केल्यानंतर आता संघाचा चर्चच्या जमिनींवर डोळा. संघाचं मुखपत्र ऑर्गनायझरच्या लेखावर बोट ठेवत इंडिया आघाडीच्या नेत्यांचा आरोप. रामासारखे वागण्याचा प्रयत्न करा. वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देताना उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला. भाजप देशभरात धर्मात विष कालवत असल्याचाही आरोप. भाजप कोणताही मुद्दा हिंदुत्वाशी जोडून देशातलं वातावरण गढूळ करतोय. संजय राऊतांची टीका. मुख्यमंत्री काळाराम मंदिरामध्ये का आले नाहीत, राऊतांचा प्रश्न. वर्ध्याचे माजी खासदार रामदास तडस यांना त्यांच्याच गावातील राम मंदिरातील गर्भगृहात जाण्यापासून रोखलं. सोवळं आणि जानवं न घातल्यामुळे पुजाऱ्यांनी प्रवेश नाकारला. बारामतीत माझ्या एवढं काम करणारा आमदार यापुढेही मिळणार नाही. अजित पवारांनी शरद पवारांना चिमटा काढल्याची राजकीय वर्तुळात चर्चा. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवतीच्या मृत्यूचा लेखी अहवाल उद्या महिला आयोगासमोर सादर होणार. अहवालानंतर रुग्णालय प्रशासनावरील कारवाईबाबत निर्णय. एका IAS अधिकाऱ्याचे गिरीश महाजनांशी संबंध. अनिल दत्तेंच्या आरोपांचा एकनाथ खडसेंकडून उल्लेख. मी तोंड उघडल्यास लोक तुम्हाला जोड्यानं मारतील, महाजनांचा पलटवार. शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. कर्जमाफीवरून वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची माघार. गोखले इन्स्टिट्यूटची मातृसंस्था भारत सेवक समाज संस्थेच्या सचिवावर कारवाई. 1,42,00,000 फसवणूक केल्याप्रकरणी मिलिंद देशमुखांना 9 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. गैरसमजातून सन्याल यांना हटवलं, संस्थेची कबुली. नागपुरातील राम जन्मोत्सवाच्या यात्रेत हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन. रथावर मुस्लिमांकडून पुष्पवृष्टी. फडणवीस आणि गडकरींनी ओढला रथ. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत रामनवमीचा उत्साह. महाराष्ट्रातही रामजन्माचा सोहळा थाटामाटात साजरा. अयोध्येतील मंदिरात किरणोत्सव. विदर्भात तापमानाचा पारा 43° वर. अकोल्यात सर्वाधिक 43.2° तापमानाची नोंद. तर पुढील काळात पारा 45° वर जाण्याचा अंदाज. जहाज येताच लिफ्टप्रमाणे वर उचलल्या जाणाऱ्या पंबन रेल्वे पुलाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. तर रामेश्वरम ते तांबराम रेल्वेलाही हिरवा झेंडा. ट्रम्प सरकारच्या धोरणांविरुद्ध अमेरिका रस्त्यावर. 50 राज्यातल्या 1200 शहरांमध्ये अभूतपूर्व निदर्शनं. मस्क अँड ट्रम्प मस्ट गो अशी घोषणाबाजी. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर स्पेशल रिपोर्टमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज राज्यभरात रामनवमीचा उत्साह दिसून आला. पण राज्यातल्या राजकारण्यांनी मात्र राजकारण करताना प्रभू श्रीरामाला सुद्धा सोडलं नाही. विरोधकांनी रामाचं उदाहरण देऊन सत्ताधाऱ्यांना डिवचलं, तर सत्ताधाऱ्यांकडून सुद्धा पलटवार करण्यात आला. नेमकं काय काय घडलं पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. रामनवमी